त्यामुळे शिवसेनेनं नाशिकचा हा चेंडू पुन्हा एकदा भाजपच्या कोर्टात टोलवलेला आहे। त्यामुळे आता निश्चितच लवकर कळेल की गिरीश महाजन या सगळ्या संदर्भात नक्की काय निर्णय घेतात। वळूया पुढल्या बातमीकडे। दिल्लीतील रेस्टॉरंटमधल्या आगीमध्ये 21 जणांचा मृत्यू झालाय। दिल्लीच्या मालवीय नगरमध्ये रेस्टॉरंटला ही आग लागली। आगीमध्ये 21 जणांचा मृत्यू झाला। दिल्ली पोलिसांनी या संदर्भातली माहिती दिली आहे। आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। दिल्लीमधली ही आग आपण बघतोय। त्या आगीमध्ये आतापर्यंत 21 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे। ऐसी घटना की पुनरावृत्ति ना हो, इसके लिए इन पे सख्त कार्रवाई तो करनी जरूरी है। हम कंसर्न डिपार्टमेंट्स को भी आदेश दें कि जो गलत तरीके से इस तरह का काम कर रहे हैं, किसी और लाइसेंस की आड़ में होटल चला रहे हैं, इन पे एक्शन लिया जाए। अब ये घटना तो बाद में ही पता चलेगा कि किस कारण से ये फायर का जो घटना हुई है, आग लगी है। कारणों के बारे में तो मैं नहीं कह सकता हूं, लेकिन बहुत दुखद है। कुछ कैजुअलिटीज भी हैं और कुछ लोग जो यहाँ के स्थानीय लोगों ने भी बहुत मदद की है। हमने कार्यकर्ताओं को कहा था कि गद्दे वगैरह डाल दीजिए, उन्होंने डाला। ऊपर से लोग भी कुछ जंप किए हैं, तो कुछ लोग 8-10 लोग अभी इंजर्ड हैं, हॉस्पिटल में है। आणि या संदर्भात अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करूया। आमच्या प्रतिनिधी ज्योत्स्ना गंगणे आता माझ्यासोबत दूरध्वनीवरून संपर्कामध्ये आहेत। ज्योत्स्ना, अगदी दुःखद घटना आहे। आपण बघतोय की दिल्ली सारख्या शहरामध्ये मालवीय नगर या ठिकाणी जे आहे ते लेवन ग्रीन नावाच्या हॉटेलमध्ये ही आग लागली आणि आता आगीचं कारण अद्याप जरी स्पष्ट नसलं तरी या हॉटेलमध्ये ज्या अग्निशमन दलाने दिलेले घालून घातलेले जे नियम आहेत ते अक्षरशः धाब्यावर बसवण्यात आलेले स्पष्टपणे जे आहे ते इथे या ठिकाणी अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे। ज्या हॉटेलला फक्त 6 रूमची परवानगी होती तिथे जवळपास 25 रूम बांधण्यात आलेले होते। इतकंच नव्हे तर बेसमेंटचा दरवाजा सुद्धा शेवटच्या क्षणी काही लोकांना खोलता नाही आला आणि त्याचमुळे अनेक लोकांचा यामध्ये मृत्यू झाला। आतापर्यंत जो अधिक ऑफिशियल आकडा आलाय 21 जणांचा या संपूर्ण घटनेमध्ये जो आहे तो मृत्यू झालेला आहे। जळून या 21 जणांचा मृत्यू झालेला आहे आणि जवळपास 15 ते 20 जणांपेक्षा जास्त लोक जे आहेत ते गंभीर जखमी आहे। मृतांचा आकडा जो आहे तो आणखीन वाढण्याची शक्यता आहे। मात्र युद्ध पातळीवरती आग जी आहे ती विझवण्याचं काम जरी सुरू असलं तरी कूलिंगचं काम जे आहे ते सध्या सुरू आहे आणि बेसमेंटचा दरवाजा जो आहे तो वेळीच न उघडल्यामुळे किंवा वेळीच त्या जे अडकलेली लोक होते त्यांना बाहेर पडता नाही आलं, त्यामुळे हा अग्नितांडव झाला। नक्कीच धन्यवाद ज्योत्स्ना, आपण दिलेल्या विस्तृत माहिती करता।